तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये आणि एका सुंदर अशा प्रोजेक्टसोबत. आपल्याला माहीत आहे आपण आपल्या सेकंड होमसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी कोकणामध्ये प्रॉपर्टी शोधत असतो. तेव्हा आपण भरपूर असे प्रोजेक्ट सर्च करतो मार्केटमध्ये. प्रोजेक्टची व्हिजिट करतो, त्यांचे ब्रोशर बघतो, त्यांच्या ॲम्युनिटीज बघतो, बाकी जे त्यांचे प्रॉमिसेस आहेत हे आपल्याला माहीत पडतात जेव्हा आपण साईट व्हिजिट करतो किंवा जेव्हा आपण कम्युनिकेट करतो. तेव्हा इनिशियल लेवलला आपल्याला भरपूर अशा ॲम्युनिटीज किंवा फीचर्स किंवा जे भविष्यातले प्लॅन आहेत ते एक्सप्लेन केले जातात डेव्हलपर्सकडून किंवा त्यांच्या सेल्स टीमकडून. आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण तिथे प्रॉपर्टी बुक करतो किंवा विकत घेतो, खरेदी खत होतं आपला प्लॉट आपण विकत घेतल्यानंतर आपल्याला ॲम्युनिटीजची वाट बघत राहावी लागते. कारण इवन दो काही केसेसमध्ये 100% इन्व्हेंटरी सेल झाल्यानंतर पण आपल्याला आपल्या ॲम्युनिटीज मिळत नाही आहेत. डेव्हलपर त्या तशाच सोडून जातात. ज्या तुम्हाला ब्रोशरवर फोटो किंवा चित्र दाखवले जातात, जे तुम्हाला व्हिडिओ दाखवले जातात, ते तसेच्या तसं राहतं. फक्त आपल्याला तो प्लॉट घेऊन त्याला डेव्हलप करून ठेवावा लागतो किंवा मग आपण कंटाळून तो परत विकायला काढतो. कारण ज्या ॲम्युनिटीज आपल्याला हव्या होत्या किंवा ज्या ॲम्युनिटीजचं आपल्याला प्रॉमिस केलं होतं किंवा ज्या ॲम्युनिटीज रिलेटेड आपण सगळे विचार केले होते की आपण ह्या सगळ्या गोष्टी उद्या एन्जॉय करू रिटायरमेंटनंतर किंवा जर आपण टुरिझम करू आपल्या प्रॉपर्टीमध्ये, एअरबीएनबी करू, तेव्हा आपले टुरिस्ट ॲटलिस्ट ह्या फीचर्समुळे, ह्या ॲम्युनिटीजमुळे आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. पण तसं काही होत नाही. पण आजच्या प्रोजेक्टमध्ये हे सगळं तुमच्याबरोबर घडणार नाही आहे. कारण आपण ज्या ॲम्युनिटीज ब्रोशरवर दाखवल्यात त्या आपण आपली पूर्ण इन्व्हेंटरी सोल्ड आउट होण्याच्या अगोदरच रेडी केलेल्या आहेत. ऑलमोस्ट रेडी झाल्या आहेत. जवळपास 70% आपल्या ॲम्युनिटीज आता रेडी आहेत. त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे. हा प्रोजेक्ट फक्त सेकंड होम नाही, तर तुम्ही एक गुड इन्व्हेस्टमेंट किंवा एक गुड ॲप्रिशिएशन म्हणून पण इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यासाठी हा बेस्ट चान्स असणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला डिटेलमध्ये हा प्रोजेक्ट एक्सप्लेन करणार आहे. ह्या प्रोजेक्टचा जो मेन कन्सेप्ट आहे हा रिसॉर्ट थीमचा आहे. पण प्रोजेक्ट ॲक्च्युअली आपण एन ए प्लॉटिंगमध्ये विकतोय. आपल्याकडे टोटल 66 एन ए प्लॉट होते. त्याच्यातले आता काहीच शिल्लक राहिलेले आहेत. सी व्ह्यू प्रोजेक्ट आहे. तुम्हाला क्लिअर सी व्ह्यू मिळणार आहे या प्रोजेक्टमधून. जर तुम्हाला फक्त एन ए प्लॉट घ्यायचा आहे तरी तुम्हाला ते ऑप्शन अवेलेबल आहे. जर तुमचं बजेट 17 ते 18 लाखाच्या दरम्यान आहे तर तुम्ही इकडे आमच्याकडून जवळपास 1600-1700 स्क्वेअर फूटचा एन ए प्लॉट विकत घेऊ शकता विथ इंडिव्हिज्युअल 7/12. कलेक्टर सँक्शन्ड एन ए लेआउट आहे आपल्या प्रॉपर्टीचा. आणि जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे इंटरनल रोड्स, इलेक्ट्रिसिटी, वॉटर कनेक्शन ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपण ऑलरेडी इकडे अरेंज केलेल्या आहेत. तसेच ॲम्युनिटीजमध्ये जर बघायचं झालं ना तर आपण इकडे तुम्हाला गझिबो देतो आहे, इकडे टेम्पल येणार आहे, इकडे ॲम्पी थिएटर आहे, किड्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन पार्क आहे, तुम्हाला इकडे योगा हट तो येणार आहे. त्याचबरोबर क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे, एक मल्टीपर्पज टफ आहे मोठा. तर ह्याच्यातल्या बऱ्याचशा ॲम्युनिटी रेडी झालेल्या आहेत. त्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवेल. सर्वात प्रथम इथे यायचं कसं? जर तुम्ही मुंबईवरून इथे येत आहे तर मुंबईवरून हे अंतर फक्त 245 किलोमीटर आहे. पुण्यावरून जर तुम्हाला इथे यायचं आहे तर फक्त 198 किलोमीटर पुण्यावरून हे अंतर आहे. जर तुम्ही खेडवरून येत आहे, खेड रेल्वे स्टेशनपासून, तर फक्त 44 किलोमीटर खेड रेल्वे स्टेशन इथून आहे. आणि इथूनचं जवळचं मार्केट म्हणजेच सगळ्यात मोठं मार्केट दापोली मार्केट, जिकडे तुम्हाला हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस, त्याच्यानंतर भरपूर काही मोठं मार्केट, एस टी स्टँड हा पूर्ण दापोलीला आहे. तर दापोली मेन मार्केट इथून फक्त 14 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच इथे आपण वुडन कॉटेजेस डेव्हलप केलेले आहेत. 1 बेडरूम, 2 बेडरूम असे वुडन कॉटेजेस आहेत. त्याचबरोबर आपल्या क्लायंटनी इकडे चिरा बांधकामाचे बंगले बांधलेले आहेत लोड बेरिंगच्या कन्स्ट्रक्शनमध्ये. त्याचबरोबर RCCचे बंगले इथे तुम्हाला बघायला मिळतील ज्यांचं काम चालू आहे. जर तुम्ही उद्या प्लॉट घेताय तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे बांधकाम करू शकता. कस्टमायझेबल बांधकामाचं ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला इथे इझी फायनान्स फॅसिलिटी आहे नॅशनलाइज बँकांकडून. ते पण 80 to 85% फायनान्स होईल तुमचं. जर तुम्ही वुडन कॉटेजमध्ये जाताय तर जवळपास 50% फायनान्स तुमचं इथे होऊ शकतं इझिली. तर ही पूर्ण प्रॉपर्टी मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर काही एन्क्वायरी असेल तर जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो ह्याच्यावर तुम्ही आम्हाला कधीही व्हॉट्सॲप मेसेज करू शकता 24/7. आणि जर तुम्हाला कॉल करायचा असेल तर कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. तर चला आता सुरुवात करूया प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला. तर अशा प्रकारे एंट्री आहे आपल्या प्रॉपर्टीला. हा 12 मीटर वाईड रोड आहे. ह्याच्या दोन्ही बाजूला असे पाम ट्रीज आहेत. जेव्हा ह्या पाम ट्रीज अजून मोठ्या होतील तेव्हाचा लुक तुम्ही आत्ताच अनुभव करू शकता की किती सुंदर वाटेल. आणि अशा प्रकारे आपली प्रॉपर्टी सुरू होते. इलेक्ट्रिसिटी कनेक्शन वगैरे सगळं आलेलं आहे. तर जर तुम्ही नोटीस केलात तर इकडे सोलार स्ट्रीट लॅम्प्स लावलेले आहेत आपण पूर्ण लँड पार्सलला. त्याचबरोबर CCTV सर्व्हिलन्स दिलेला आहे.
आणि हे काय दिसतंय हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. त्याच्या अगोदर आपण ॲम्युनिटीज बघूया. तुम्ही पाहू शकता काम पण एकदम जोरदार पद्धतीमध्ये सुरू आहे. आपले जवळपास 75% प्लॉट्स विकले गेलेले आहेत, थोडेच बाकी आहेत. हा आपला फेज 1 आहे आणि ही सगळी जी डेव्हलपमेंट दिसते ना, ही स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी तुम्हाला इथे बघा हा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बघायला मिळेल. हा आपला स्वतःचा आहे, घेतलेला आहे. आणि इथे जर आपण आतमध्ये आलो तर हा पूर्ण किड्स प्ले एरिया आहे. ह्या सगळ्या ॲम्युनिटीज आपण ब्रोशरवर दाखवलेल्या ह्या सगळ्या आपण रेडी केलेल्या आहेत. इथे सिनियर सिटीजन पार्क बनवलेला आहे. ते जे समोर दिसते ते आहे आपलं ॲम्पी थिएटर. इथे आपला येणार आहे योगा हट आणि अशा प्रकारे सुंदर प्रकारे डेव्हलप केलं आहे. जर तुम्ही कॉर्नरनी बघितलं जी वॉल कंपाऊंड आहे तिथून आपण केलेलं आहे जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक. तुम्ही ह्याला काहीही कन्सिडर करू शकता. आणि सुंदर प्रकारे हा पूर्ण परिसर आपण सजवलेला आहे. हा बघा अशा प्रकारे, हा बघा असा तुम्हाला हा जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक मिळणार आहे पूर्णपणे, ज्याच्यामुळे तुम्ही पूर्ण हा परिसर ॲक्सेस करू शकता आणि तुमचा एक सुंदर असा वॉक पण होईल. जर तुम्ही हे प्लॉट बघितलात तर प्रत्येक प्लॉटला 1.5 फुटाचं वॉल कंपाऊंड दिलेलं आहे आणि प्रत्येक प्लॉटचा इंडिव्हिज्युअल सातबारा आहे. अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे. प्रत्येक प्लॉटला तुम्हाला अशी DP मिळणार आहे आणि पूर्ण इंटरनल रोडला सोलार स्ट्रीट लॅम्प्स. आणि आता मी एकदम प्लॉटच्या सुरुवातीला उभा आहे, तरी आपल्याला इथून सी व्ह्यू मिळतो आहे. तो सी व्ह्यू अजून क्लिअर होईल आपल्या गझिबोच्या इथून आणि फोडून. तर इथून तुम्हाला जागेवरून पण, म्हणजे आता ज्या हाईटला मी उभा आहे जमिनीपासून 5.5 फुटाच्या वरती, तर तिथून पण मला सी व्ह्यू दिसतो आहे. तर जेव्हा तुमची हाईट अजून जास्त जाईल 15 फूट 20 फूट घराची, तेव्हा तुम्हाला इथून क्लिअर सी व्ह्यू मिळणार आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो हे आपण काय बनवलं आहे. मी आता ह्या प्रॉपर्टीचा जो पहिला व्हिडिओ होता ना, तो आता ओव्हरले करतो आहे त्याची फुटेज. तर तो तुम्ही बघा आणि त्या व्हिडिओची तारीख आणि आजच्या व्हिडिओची तारीख हे मी तुम्हाला दोघांची सांगतो आहे. तर हा जो कन्सेप्ट येतो आहे ना, हा एक रेझॉर्ट थीमचा कन्सेप्ट आहे. हा एक फर्स्ट इन दापोली म्हणायला हरकत नाही, अशा प्रकारचा आपण एक टेंट बनवलेला आहे, जो एक हार्ड स्ट्रक्चरमध्ये असणार आहे. जर तुम्ही शेप बघितला तर एक हेल्मेटसारखा शेप आहे ह्याला प्रॉपर. तर हेल्मेटसारखा एक स्टे आहे, ज्याच्यामध्ये आपले टुरिस्ट येऊन इकडे स्टे करू शकतात आणि आपल्या सगळ्या ॲम्युनिटीजचा ॲक्सेस घेऊ शकतात. त्यामुळे आपला जो भर आहे रेंटल रेव्हेन्यूचा, त्याच्यामुळे आपण इकडे टुरिझमवर फोकस करत आहोत. आणि हे अशा प्रकारचे पूर्ण NA प्लॉट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. दोन्ही बाजूला हे इंटरनल रोड्स आहेत जे सगळ्या NA प्लॉट्सला कनेक्ट करत आहेत. तसेच आपल्या प्रॉपर्टीच्या बाजूला पूर्ण असा निसर्गाचा अनुभव तुम्हाला करता येईल. ईस्ट वेस्ट अशी आहे, ही आहे वेस्ट आणि इकडे आहे ईस्ट. आणि इथेच एक सुंदर असं प्राचीन काळातलं म्हणजे पांडवकालीन शिवमंदिर पण आहे. जो समोर तुम्हाला कळस दिसतोय ते आहे शिवमंदिर. तर मंडळी हे आहेत आपले वुडन विलास. तर हे जी थीम आहे ना, ही प्युअर रेझॉर्ट थीम आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला किचन नाही मिळणार आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर ते पण ऑप्शन अवेलेबल आहे. हा जो 2 बेडरूमचा विला आहे, ह्याची प्लॉट साईज आहे 1744 स्क्वेअर फूटची. NA प्लॉट आहे पूर्ण. आणि जो विला आहे तो आहे 550 स्क्वेअर फूटचा. 2 बेड आहेत, फुल्ली फर्निश, AC TV वगैरे सगळं तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये. आणि प्लस तुम्हाला ॲड ऑन हे आहे की तुम्हाला इथे गेट, हे 3 फुटाचं वॉल कंपाऊंड, इथे लॉन एरिया, गार्डन वगैरे, झोपाळा, वॉल माउंटेड वॉटरफॉल, हे जसं दिसतं ना तुम्हाला हे सगळं तसं रेडी मिळणार आहे विथ फर्निश्ड. ज्या टेबल खुर्च्या वगैरे बेड वगैरे सगळं आहे ना, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. हा जो वुडन विला आहे ना, हा तुम्हाला 450 स्क्वेअर फूटचा मिळणार आहे. ही जी प्लॉट साईज असणार आहे ही जवळपास 1722 स्क्वेअर फूट असेल. अशा प्रकारे गेट वगैरे, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, वॉटर कनेक्शन, स्टोरेज टँक तुम्ही बघू शकता, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. ॲम्पल कार पार्किंग स्पेस, इथे तुम्हाला लॉन, वॉल माउंटेड वॉटरफॉल, झोपाळा आणि बॅल्कनी मोठी अशी. तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हार्डली 2 महिन्यामध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी रेडी करून मिळेल. आणि जर तुम्हाला रेडी हवी असेल तर तुम्ही एक चांगली बुकिंग अमाऊंट देऊन तुम्ही अशी प्रॉपर्टी लगेच रेडी करून घेऊ शकता. हा जो 1 बेडचा विला आहे ह्याची कॉस्टिंग 39 lakhs आहे. आणि हा जो 2 बेडचा तुम्हाला विला दिसतोय ह्याची कॉस्टिंग जाणार आहे 44 लाख. ह्याचं रेंटल रिटर्न तुम्हाला 22,000 पर मंथ मिळणार आहे आणि ह्याचं तुम्हाला 25,000 पर मंथ मिळणार आहे.
आता हे जर तुम्ही बघितलात तर तुम्ही बोलाल हे काय बनवलं आहे, पण हे आपले लेबर कॉटेजेस आहेत जे टेम्पररी असणार आहेत इथे. पण आपले जे क्लायंट आहेत त्यांनी अशा प्रकारे सुंदर इथे बंगला बांधायला घेतला आहे. हा चिरा बांधकामामध्ये लोड बेरिंगचा बंगला आहे, ग्राउंड+1चा, आणि वरती टेरेस पण येणार आहे याला. मी तुम्हाला एक छोटीशी टूर करून देतो ह्याची. बघा, असा लिव्हिंग रूम येणार आहे, इथे फर्स्ट बेडरूम आहे, त्याचबरोबर इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम येणार आहे ह्यांचा, इथे किचन आहे, तिकडे अजून एक ॲक्सेस दिलेला आहे बाहेर जाण्यासाठी. आणि इथे येणार आहे ह्यांचा सेकंड बेडरूम विथ अटॅच टॉयलेट बाथरूम. आणि महत्त्वाचा व्ह्यू म्हणजे हा बघा, हा इथे एक सुंदर अशी मोठी बॅल्कनी ह्यांनी केलेली आहे. इथून पण तुम्हाला प्रॉपर्टीचा व्ह्यू बघता येईल. हा समोर दिसतोय हा क्रिकेट टर्फ आहे, क्लब हाऊस, त्याच्या बाजूला स्विमिंग पूल, आणि तिकडे आपले एक वेगळ्या पद्धतीचे सिमेंटमध्ये बांधलेले कॉटेजेस येणार आहेत. आणि इथूनही तुम्हाला समुद्राचा व्ह्यू मिळतो. आता ही झाडं मोठी झालीत त्याच्यामुळे, अदरवाईज ह्या वरच्या टेरेसवरून क्लिअर असा समुद्राचा व्ह्यू इथून तुम्हाला मिळतो. आणि बघा, अशा प्रकारचा बिग साईज मल्टीपर्पज टफ, क्रिकेट टफ आपण इथे रेडी केलेला आहे. मस्त इथे येऊन तुम्ही तुमची क्रिकेट मॅच एन्जॉय करू शकता तुमच्या ग्रुपबरोबर, फॅमिलीबरोबर. बघा केवढ्या मोठ्या साईजचा टर्फ आहे तो. आणि मंडळी, हे आहे आपलं क्लब हाऊस. जसं ब्रोशरमध्ये होतं आपण सेम तसंच डिझाईन केलं आहे. जे प्रॉमिस आपण केलेले आहेत आपण तेच प्रॉमिस इकडे कंप्लीट करतो आहे. आणि जर तुम्ही ह्याचं बांधकाम बघितलं तर एवढ्या सुंदर पद्धतीने केलं आहे. म्हणजे ह्या ज्या कॉर्नर आहेत बघा, ह्या कॉर्नर एवढ्या पातळ ठेवलेल्या आहेत ना, एकदम जबरदस्त पद्धतीने ह्याचं बांधकाम केलं आहे. हे पूर्ण रेडी झाल्यानंतर तर कसलं भारी दिसणार आहे बघा, आहे की नाही. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट जो आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळाला नव्हता, तर ते चेंजेस तुम्ही बघू शकता. माझे सगळे व्हिडिओ ह्या प्रॉपर्टीचे मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये चेक करा. स्विमिंग पूल, आपला स्विमिंग पूल इथे रेडी झालेला आहे. आणि हे जे कॉटेजेस दिसतात तुम्हाला, हे आपण एकदम वेगळ्या पद्धतीने बांधतो आहे. म्हणजे सिमेंटची शीट कशी असते तशी पूर्ण शीट उभी करणार आहोत. आणि हे डेव्हलपरच्या थ्रू असणार आहेत हे सगळे कॉटेजेस. आणि ह्या प्रत्येक कॉटेजला जकुझी देणार आहोत. तर टुरिस्टना अट्रॅक्ट करण्यासाठी जेवढं पॉसिबल आहे तेवढं नेक्स्ट लेवल किंवा फर्स्ट इन दापोली असं म्हणायला बिलकुलच हरकत नाही. त्या सगळे कन्सेप्ट आपण इथे घेऊन येत आहोत. ऐक ना, एकदम भारी. आणि बघा, तुम्ही नोटीस करू शकता इकडे जोरदार काम चालू आहे, लेबर्स वगैरे आपले काम करत आहेत. आणि समोरून अशा प्रकारचा व्ह्यू येणार आहे या कॉटेजेसना. हा बघा. तर आता मी तुम्हाला दाखवतो मेन अट्रॅक्शन आपल्या ह्या प्रोजेक्टचं, म्हणजेच सी व्ह्यू. त्याच्यानंतर आपण गझिबो बघूया, रेस्टॉरंटमध्ये जाऊया, आणि तो जो विला आहे तो RCC कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. हे आपले प्रीमियम प्लॉट्स आहेत. ह्याच्या पुढचे सगळे प्लॉट गेलेले आहेत आपले, ते अवेलेबल नाही आहेत. आणि बघा, ह्या व्ह्यूसाठी तुम्ही नक्कीच इथे इन्व्हेस्ट करू शकता, किंवा जे टुरिस्ट आहेत ते ह्या व्ह्यूसाठी नक्कीच इथे येऊ शकतात. बघा कसला भारी व्ह्यू आहे. इथून सगळे समुद्रकिनारे आपल्याला दिसतात. समुद्रामध्ये मच्छीमार बांधवांची नौका दिसते आपल्याला. तिकडे सुवर्णदुर्ग किल्ला समोर दिसतो आहे आपल्याला. थोडं धुकट झालं आहे पुढे, नाहीतर एकदम क्लिअर व्ह्यू असतो. आणि हे रांगेमध्ये लाडघर बीच, मुरुड बीच, असे सगळे बीच आपल्याला इथून दिसतात. आणि ही पूर्ण कोस्टल लाईन आहे. आणि बघा, अशा प्रकारचा हा पूर्ण व्ह्यू आहे. इथेही सगळे NA प्लॉट्स आहेत. स्ट्रीट लॅम्प्स आपण सगळीकडे दिलेले आहेत. आणि हा आहे आपला गझिबो, याच्यावर तुम्ही बसून मस्त चिल करू शकता, रिलॅक्स करू शकता. आणि हे आहे आपलं रेस्टॉरंट, कॅफेटेरिया. बघा, मस्त हवा सुटलेली असते इथे. आणि या हाईटला जेव्हा तुम्ही येता ना, तेव्हा हा व्ह्यू अजून क्लिअर होतो. हवा पण मस्त सुटले. तर हे आहे आपलं रेस्टॉरंट, जिथे तुम्ही आलात ना की तुम्हाला इकडे ब्रेकफास्ट, लंच, डिनर ही सगळी फॅसिलिटी मिळेल. आणि आपल्या रेस्टॉरंटचा हायलाईट पॉईंट हा आहे की आपलं हे जे रेस्टॉरंट आहे हे सी व्ह्यू रेस्टॉरंट आहे. तर इथून तुम्ही जेवताना, ब्रेकफास्ट करताना, चहा पिताना या निसर्गाचा, ह्या व्ह्यूचा आनंदही घेऊ शकता.
आणि इथे अशा प्रकारे तुम्ही RCC मध्ये पण कन्स्ट्रक्शन करून घेऊ शकता. जसं मी तुम्हाला तिकडे दाखवलं ते जांभा दगडात लोड बेरिंगचं बांधकाम होतं आणि हे पूर्णपणे RCCचं बांधकाम आहे. तर हे पण ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तर चला आता बघूया प्रॉपर्टीचा नाईट व्ह्यू. ही प्रॉपर्टी आहे इथे तुम्हाला ॲम्पल अशी कार पार्किंग स्पेस दिलेली आहे. इथे तुम्हाला गार्डन आहे, लॉन आहे, पूर्ण छानपैकी झोपाळा आहे. हा जो विला आहे आपला हा 1 बेडचा विला आहे. ह्याला पण मस्तपैकी अशी बॅल्कनी दिली. मी तुम्हाला पहिला हा विला दाखवतो. हा बघा छान लाईटिंग केली दिवाळीची. इथे तुम्हाला मस्त अशी सिटिंगची सोय आहे. वरती छान असं ॲम्बियंट लाईटिंग केलेली आहे. त्याचबरोबर असं स्पेशियस तुम्हाला इथे हा बेडरूम एरिया मिळतो आहे. वरती कमीत कमी 1.5 टनची की 2 टनची ही AC असेल. इकडे तुम्हाला वॉर्डरोब मिळतो आहे. बाकी तुम्हाला इकडे आतमध्येही सिटिंग आहे. मस्त अशी एक मोठी स्क्रीन आहे तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी. सगळीकडे ॲम्बियंट लाईटिंग आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे रेफ्रिजरेटर आहे. इन्व्हर्टर बॅकअप तुम्हाला इथे दिलेला आहे. आणि तसेच तुम्हाला एक क्वालिटी वॉशरूम आणि टॉयलेट एरिया पण इथे आहे. ग्रीझर आहे तुम्हाला 24 आवर्स गरम पाण्यासाठी. आणि जॅगवार फिटिंगचे कमोड वगैरे सगळं. इकडे सिंक, इथे वॉश बेसिन वगैरे तुम्हाला दिलेली आहे. आणि टॉयलेटरीजची पण अरेंजमेंट आहे सगळी तुम्हाला. आणि बेस्ट पार्ट म्हणजे बेडमधून तुम्ही बाहेर निघालात की तुम्ही इथे मस्तपैकी असं रिलॅक्स करू शकता. हे बघा आहे की नाही एकदम भारी प्रॉपर्टी. आणि त्याचप्रकारे बघा हा आहे बाजूला 2 बेडचा वुडनचा विला. त्याला पण सेम तुम्हाला लॉन वगैरे आहे, झोपाळा आहे. इथे अशी सुंदर लाईटिंग केलेली आहे प्लांटेशनच्या बाजूला. इथे असा एक शोपीस ठेवलेला आहे वॉटरफॉलचा. आणि याला तुम्हाला 2 बॅल्कनी मिळत आहेत. हा एक बेड आहे आणि हा एक बेडरूम आहे. असे 2 बेडरूम तुम्हाला इथे मिळत आहेत. इकडे तुम्हाला कॉमन टॉयलेट आहे आणि त्याला तुम्हाला मास्टर बेडरूम आहे. तिकडे अटॅच टॉयलेट वगैरे आहे आणि सुंदर अशी बॅल्कनी आहे बघा. तसेच बेस्ट पार्ट अजून एक तिकडे स्विमिंग पूल आहे. तो पण मी तुम्हाला आता दाखवतो. तर मंडळी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. जर तुम्हाला इथे NA प्लॉट विकत घ्यायचा आहे तर 17 ते 18 लाखाच्या बजेटपर्यंत तुम्ही NA प्लॉट विकत घेऊ शकता. ऑनवर्ड्स आहे प्राईस. याच्या पुढे पण प्राईस जाते हायर रेंजमध्ये, कारण प्रीमियम प्लॉट्स पण आहेत आपल्याकडे अवेलेबल. तर त्याचा पूर्ण जो चार्ट आहे हा आपण तुम्हाला व्हॉट्सॲपवर शेअर करू शकतो. तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर तुमची एन्क्वायरी सोडा, तुमचं नाव, तुमचं शहर आणि ह्या व्हिडिओची लिंक किंवा ह्या व्हिडिओचं टायटल. तर हे नक्की आम्हाला शेअर करा. आम्ही तुम्हाला ह्या प्रोजेक्टचे ब्रोशर, लेआउट, जो प्राईस चार्ट आहे हे सगळं शेअर करू. आणि जर तुम्हाला साईट व्हिजिट करायचे तर 2 दिवस अगोदर आम्हाला कळवा. तर जसं मी तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट दाखवला, रिसॉर्ट थीम प्रोजेक्ट आहे. ह्याच्यातून तुम्हाला रेव्हेन्यू मिळणार आहे. जर तुमची इन्व्हेस्टमेंट 40 ते 45 किंवा 50 लाखापर्यंत जाते प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनची, तर तुम्हाला 22 ते 25 हजारापर्यंतचा रेंटल रेव्हेन्यू आमच्याकडून घेता येणार आहे. ज्याचं 3 वर्षाचं ॲग्रीमेंट होईल. त्याच्यानंतर तुम्ही प्रॉफिट शेअरिंग रेशिओमधून आमच्याकडून बेनिफिट घेऊ शकता. जे 60-40 असेल, 40% आमचं असेल, 60% तुमचं असेल. त्याचप्रकारे तुमच्या प्रॉपर्टीचं पूर्ण मेंटेनन्स, केअर वगैरे केली जाईल आणि तुम्हाला इथून चांगला एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही ऑपॉर्च्युनिटी घेता येईल. तसेच तुम्हाला इथे बँक फॅसिलिटी पण अवेलेबल आहेत. तर तुम्हाला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनला बँक फॅसिलिटी पण आपण देतो आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या थीम आहेत, वुडन कॉटेजेस आहेत, त्याच्यानंतर अजून इग्लू थीम वगैरे आहेत. त्याच्यात जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे तर ते पण तुमच्यासाठी ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला लोड बेरिंगमध्ये किंवा चिरा बांधकामामध्ये RCCमध्ये घर बांधायचं आहे तर ते पण ऑप्शन तुमच्यासाठी ओपन आहेत. तर लवकरात लवकर या, साईट व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीचा प्लॉट बुक करा. थोडेच प्लॉट आता आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. असेच व्हिडिओ, अशाच प्रॉपर्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि जो कुपन कोड आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे हा नक्की डेव्हलपरबरोबर शेअर करा, जेणेकरून तुम्हाला एक चांगलं डिस्काउंट मिळेल. कारण आम्ही तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं कमिशन चार्ज करणार नाही आहोत, पण डेव्हलपरकडून तुम्हाला एक चांगली डील देण्याचा नक्की प्रयत्न करू. कारण आम्हाला एक स्पेशल डिस्काउंट दिलं जातं ॲज अ चॅनल पार्टनर. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या डीलमध्ये, पुढच्या प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.